एका रंगीबेरंगी दरीत डिनो नावाचा एक छोटा डायनासोर राहत होता. तो लहान, खेळकर आणि खूप नटखट होता. डिनोला झाडे चढणे, चिखलाच्या टेकड्यांवरून घसरणे आणि फुलपाखरांना घाबरवणे खूप आवडायचे. पण सर्वात जास्त म्हणजे डिनो उडण्याचे स्वप्न पाहत असे, अगदी तो दररोज पाहत असलेल्या पक्ष्यांसारखे. इतर डायनासोर हसले. डायनासोर उडत नाहीत, राजू म्हणाला. मजबूत ट्रायसेराटॉप्स. तू खूप खोडकर आहेस, काहीतरी गंभीर करण्यासाठी. उंच ब्रेकिओसॉरस असलेल्या मिनीने चिडवले. पण डिनोने हार मानली नाही. दररोज त्याच्या खोडसाळपणानंतर तो त्याचे लहान हात फडखडवत खडकांवरून उडी मारत असे. तो पडला. खूप. पण प्रत्येक पडझडीने तो अधिक मजबूत, वेगवान आणि अधिक दृढनिश्चयी बनवला. एके दिवशी एका कड्याजवळ खेळत असताना त्याला एका कड्यावर अडकलेले एक लहान पक्षी दिसले. घरटे खूप उंच होते आणि आई पक्षी रडत होती. विचार न करता डिनो काळजीपूर्वक तोल साधत कड्यावर चढला. त्याने ताण दिला, पोहोचला आणि त्या लहान पक्ष्याला वाचवले. सर्वांनी जय जयकार केला. तुम्हाला पंख नसतील, आई पक्षी म्हणाली, पण तुम्ही मनापासून उडता. त्या दिवसापासून डिनो एक हिरो बनला. तो अजूनही नटखट होता, पण आता तो एक मोठा स्वप्न असलेला धाडसी नटखट होता. नितार्थ. खेळखोर असण्याचा अर्थ असा नाही की तुम्ही महान होऊ शकत नाही. स्वतःवर विश्वास ठेवा, जरी इतरांना नसले तरी.